हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि गुड मॉर्निंग. कारण सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मला म्हणजे आदल्या दिवशीच म्हणजे कालच मी ठरवलं होतं की उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर मला काय काय सेवा करायच्या आहेत वगैरे. तर तब्येत ठीक नसल्यामुळं मी उशिरा म्हणजे 5ला उठले. खरं तर मी 3-3:30चा अलाराम लावला होता. वाजला पण अलाराम आणि पण उठून असं सोफ्यावरती बसला आणि तिथं डुलकी लागली. मग आणखीन एकदा 5चा अलाराम वाजला. तर मग 5 वाजता म्हटलं आपण नाही आता उठायचंच म्हटलं. मग उठून लवकर अगोदर हा व्हिडिओ मी काढला, कारण मला बाहेरचं वातावरण पाहायचं होतं. तर स्लॅबवरती जाऊन मी हा व्हिडिओ काढलेला होता. तर आता खाली आल्यानंतर सगळं माझं अंघोळ वगैरे सगळं फ्रेश झाले आणि सगळ्यात अगोदर म्हणजे झाडून फरशा पुसले आणि इथं आता देवपूजेला लागले होते. देवपूजा वगैरे सगळी झालेली होती आणि आता शेवटी मी महाराजांचा अभिषेक करत आहे पंचामृतानं. तर पंचामृतामध्ये ना दही, तूप, साखर आणि मध आणि दूध, तर हे 5 सामान मिसळून पदार्थ मिसळून पंचामृत तयार केलं जातं आणि ह्याच्याने देवांवरती अभिषेक केला जातो. तर मी काय करते ना, म्हणजे आता गुरुपौर्णिमा जसं की आपल्या गुरुजी असते, तर महाराज आपले गुरु आहेत म्हणून म्हणजे जो तो सण आहे ना त्या देवाचा आहे, तर त्या दिवशी मी त्या देवांना पंचामृताने अभिषेक करते. तर असं रोज नाही करत मी. आता गुरुपौर्णिमेनिमित्त मी महाराजांना पंचामृत केलं. आता उद्या कृष्ण जन्माष्टमी आली, तर कृष्णदेवांना पंचामृताने अभिषेक करायचं. म्हणजे जो तो उपवास, जो तो सेवा असते ना, तर त्या दिवशी ज्या ज्या देवांची उपवास तपात असतो ना, तर त्या देवांना मी त्या दिवशी पंचामृताने असं अभिषेक घालते. तर म्हणजे माझ्याकडून जेवढ्या सेवा होतील ना, मी तेवढ्या सगळ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच सांगा. तर तब्येत पण ठीक नाही आहे, म्हणजे मेडिसिन वगैरे खूप खाल्लेल्या आहेत मी या सर्दीच्या. तर सर्दी एकतर लवकर कमी होत नाही माझी. झाली की असं होतं मला दरवर्षी, म्हणजे पहिल्यांदा एकदाच होतं वर्षातून. तर आता हे जे आहे ना हे तर हे पंचामृतच आहे. तर आपण एक थेंब जरी आपण आपल्या पोटामध्ये गेले तर खूप चांगलं असतं. तर मी हे काढून ठेवलं बाजूला आणि मी आणि आता खुशीचे बाबा, तर ते परत उठल्यानंतर ते ग्रहण करतील थोडं आणि उरलेलं मग झाडांना टाकून द्यायचं. आता ते दही आहेत असल्यामुळे ना ते म्हणजे ज्या झाडांना फुलं लागतात ना, तर त्या झाडांना ते आंबट पदार्थ टाकून द्यायचं, म्हणजे झाडांना फुलं व्यवस्थित लागतात. आणि आता शेवटी म्हणजे पाण्याने अभिषेक करायचा असतो. तर मंत्र कुठला म्हणायचा, तर आपण ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे असं पण म्हणलं तर चालतं. आणि श्री स्वामी समर्थ साधा आपला मंत्र आहे, गुरुमंत्र सिद्ध मंत्र आहे हा. तर स्वयंसिद्ध मंत्र आहे हा. तर गुरुमंत्र तर आपण हे पण म्हटलं तरी चालतं. तर मी ते म्हणतच म्हणजे सगळ्या सेवा चालू होत्या मनातल्या मनात. आणि तर मी स्वस्तिक वगैरे काढलेला आहे, त्याच्यावरती एक चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती दुसरा चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती आपल्या महाराजांची मूर्ती मी ठेवलेली आहे. तर महाराजांना मी आज खूप छान एकदम साध्या पद्धतीनेच असं सजवलेलं आहे. छान अशी रांगोळी वगैरे काढली. तर हे श्री स्वामी समर्थांचा जो छापाची रांगोळी आहे ना, तर मला गावामध्येच भेटलेली होती. गावात एक आर्य चौक आहे, तर तिथं भेटतं. तर खूप सारे रांगोळीचे सामान वगैरे भेटतात. तर मी गावात गेल्यानंतर अगोदर म्हणजे माझं जे सामान घ्यायचं ना ते बाजूला राहतं आणि मी देवांच्याच गोष्टी सगळ्या गोळा करायला लागते. तर असं होतं कधी माझ्या बाबतीत. तर असं आता मी थोडंसं कमी केलं आहे सगळ्या गोष्टी वगैरे, कारण आहेत त्या रिपीट गोष्टी घेणं म्हणजे वायफळ खर्च असं वाटत असतो. तर असं म्हटलं जे आहे त्याच्यामध्ये आपण खूप छान अशी पूजा वगैरे करून घेऊ शकतो. तर छान असे तर महाराजांना सजवलं, आरती वगैरे केली. आणि आता मेन म्हणजे हे जे श्री गुरुचरित्र अवतरणिका मी पठण केलं, कारण एक दिवशी पारायण गुरुचरित्राचं अशक्यच आहे, होतच नाही, कारण अध्याय भरपूर असल्यामुळे. तर हे गुरुचरित्र अवतरणिका जे आहे ना, त्याचे पूर्ण आपण गुरुचरित्र पाठ केल्याचं त्याचं फळ भेटतं. तर मी हे गुरुचरित्र अवतरणिका वाचले आणि त्याच्या अगोदर सुरुवातीला प्रस्तावना श्री स्वामी समर्थ स्तवन असतं, तर ते वाचायचं असतं अगोदर. तर स्वामी समर्थांचं स्तवन अगोदर मी वाचली. मग नंतरनं ज्या काही आपल्या सेवा मंत्र स्तोत्र वगैरे असतात तर त्या मी वाचल्या. आणि परत मग श्री स्वामी समर्थ
गुरुचरित्र सारामृत हे सुद्धा मी ग्रंथ वाचला. परत जप वगैरे घेतला. म्हणजे आपल्याला जेवढं जमते ना, आपण म्हणजे माझ्या बाबतीत तर मी असं करते बरं का, की मला जेवढं झेपल ना मी तेवढी सेवा करतेच करते. आणि अगोदरच ठरवून ठेवते की मला म्हणजे काय काय उद्या म्हणजे पाठ करायचं आहे, कुठले कुठले स्तोत्र वगैरे म्हणायचे. तर त्याची मी म्हणजे मनातल्या मनातच अशी एक लिस्ट तयार होऊन जाते की बाबा हे करायचं ते करायचं. किंवा मोबाईल बघताना एक दोन गोष्टी दिसल्या तर हां हे पण वाचायचं आहे, हे पण आपल्याला करायचं आहे. तर ते असं होऊन जातं. कधी कधी लक्षात राहील तर सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थितपणे अशा पार पडल्या जातात. आणि हे गुरुचरित्र पूर्ण अध्याय आपल्याला एका दिवसात वाचणं होत नाही. तर त्यातले फक्त 14 आणि 18 हा 2 अध्याय आवर्जून वाचावा. जर गुरुवारी पण वाचला तरी चालतो. तर मी एक वर्षी म्हणजे गाणगापूरला गेले होते. तर त्यावेळेस मला तिथं स्वामी जे असतात ना, ब्राह्मण वगैरे पूजा करणारे पुजारी, तर त्यांनी मला म्हटलेलं की 13, 14 आणि 18 हे 3 अध्याय वाचायचे. परंतु मी 14 आणि 18 तर अध्याय वाचून काढलाच तिथं. आणि त्या नैवेद्याला काय बनवायचं, तर नैवेद्याला मी तर शेवयाची खीर गोड केलेली होती. तूप आणि दूध आणि थोडीशी गूळ वगैरे टाकून परत मी त्याला नैवेद्य दाखवणार होते महाराजांना. आणि तर एकीकडे मला इथं उसळ बनवायचं चालू होतं. खुशीला टिफिनला मला उसळ द्यायचं होतं, मटकी जे की फ्राय केली, म्हणजे भाजी नाही, फक्त तिला असं उसळ आपण करतोच ना, तर तसं मी ते बनवलं आणि खुशीच्या टिफिनला द्यायचं होतं मला. म्हणजे अगोदरच्या रात्रीच मी थोडेसे हरभरे भिजत ठेवले होते. आणि हे कुकरला हे मोड आलेले उसळ हे एक शिटी देऊन घ्यायचं आणि छान असं इथं फ्राय करत होते मी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्की सांगा, छान छान कमेंट करा. आणि आता इथं मी उसळ फ्राय करत होते. खुशीचं ब्रश करणं चालू होतं. तर म्हटलं तिनं सगळं व्हायच्या अगोदर मला टिफिन वगैरे सगळं पॅक करून ठेवावं लागतो. तर तिचं सगळं आवरून झाल्यानंतर परत मग तिला खाऊ घालायचं असतं. कधी तिच्या स्वतःच्या हाताने खाते किंवा मग जर उशीर झाला तर मग मी तिला फास्टमध्ये खाऊ घालत असते. तर आज थोडंसं उशीरच झालेला होता, कारण मग मी तिला पटपट इथं खाऊ घातला. आणि मॅडमचं इथं डान्स चालू होता, जे की तिच्या बाबांनी आतमध्ये सॉन्ग लावलं होतं. तर ते सॉन्गवर डान्स करत करत तिचं खाणं चालू होतं. मी व्हिडिओ काढत होता, तर तू माझा व्हिडिओ कसा काढशील म्हणून ती इकडं अशी पळत होती धिंगाण्यानुसार. तर आता चला मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका. आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.